ह्या इथून बाहेर जवळजवळ 7 एकरचा प्लॉट आहे वरती सरकारचा. त्याच्यावरती इथून जर गाळ काढला आपण तर आता आपला पुढल्या वर्षीचा निधी आहे ना तो सगळा इकडेच वापरू, तिकडे दिवसभर धंदा कुठं देऊन घ्या. नाही म्हणलं तर शासनाकडे खास निधी गोळा मंजूर करून घेणं तिसरा पार्ट. आणि चौथा पार्ट म्हणजे की गाळ मुक्त रूट कॉज तिथे आले सर, सगळे तिथे झाडं सगळीकडे बघा ही झाडी आहे याची मुलं खाली जातात. बरोबर. एक मिनिट, मुद्दा कसा आहे? नाही राकेश साहेब बरोबर आहे. आणि आपण आणू त्यांचं जर डिझाईन आणि त्यांचं जर योग्य माझं एक म्हणणं आहे काय की महाराष्ट्रामध्ये सध्या सर्वात जास्त चर्चेत असलेलं धरण म्हणजे अलिबाग तालुक्यातील उमटे धरण. त्याची कारणंही तशीच आहेत. अनेक गावांना यामध्ये जर समाविष्ट असलेल्या 47 गावं 33 आदिवासी वाड्यांना पाणी पुरवठा करणारं हे धरण नेहमी चर्चेत का असतंय, काय त्याची कारणं आहेत आणि पाणी इथं ज्या नागरिकांच्या नळातून पाणी येतं ते दूषित गढूळ आणि दुर्गंधयुक्त पाणी येतं. हे अपयश नेमकं कुणाचं? प्रशासन कमी पडतंय, लोकप्रतिनिधी कमी पडतात की सामाजिक लोकभावना आणि उद्रेक कमी पडतोय, संताप कमी पडतोय? आपण आता सध्या त्याच उमटे धरणावर आहोत जिथे काटेरी वाट आणि दगड गोट्यांची संघर्षमय कष्टप्रद वाट तोडून आपल्याला इथं या ठिकाणी यावं लागतंय. जिल्हा परिषदेच्या निवडणुका झाल्या आणि पाण्याच्या प्रश्नावर मोठा आगडोंब उसळला. सभेमध्ये असेल किंवा जिल्हा नियोजनाच्या सभेमध्ये उमटे धरण हे प्रचंड चर्चेत आलं आणि गाजलं. आता सध्या अनंत गोंधळी जे या मतदारसंघातून जिल्हा परिषदेवर निवडून आलेत, स्वतः या धरणावर आलेत आणि आपली भूमिका मांडतायत. अधिकारी सोबत आलेत, सामाजिक कार्यकर्ते आलेत, उमटे धरण संघर्ष समितीचे पदाधिकारी आलेत. आप्पा, काय भावना आहे आपली या उमटे धरणाविषयी? इतक्या लोकांचा पाणी प्रश्न गंभीर आहे, मूलभूत आहे. मी ज्या टायमाला जिल्हा परिषदमधून सदस्य म्हणून निवडून आलो तर माझ्याकडे ह्या विभागातील कित्येक गावातून लोकांचा एकच प्रश्न आहे की पिण्याच्या पाण्याचा अत्यंत हाल आहेत लोकांचे. तर पिण्याचं पाणी म्हणजे मी स्वतः प्रत्यक्ष पाहिलं. कुठे आहे बाटली बघू द्यावं पाण्याची? कारण एवढं पाणी गढूळ आणि त्यात काही जंतू, हे बघा ही पाणी आहे इथे, हे गरम करून सुद्धा हे पिता येणार नाही पाणी, अशी याची अवस्था आहे. तर लोकांना पाणी हे स्वच्छ मिळावं यासाठी माझा एक प्रयत्न आहे. ती माहिती काढली मी. इथे फिल्टर पान आहे बसवलेलं. फिल्टर पान यांचं म्हणण्याप्रमाणे काही म्हणतात, अधिकारी म्हणतात चालू आहे, काही ग्रामस्थ म्हणतात ते बंद आहे. तर ते फिल्टर जर चालू असेल तर त्या फिल्टर होऊन सुद्धा हे पाणी फिल्टर होत नसेल तर अत्यंत पाणी खराब आहे आणि पिण्यालायक तर नाहीच आहे. म्हणून आम्ही प्रयत्न केला. मी प्रथम जिल्हा परिषदची सभा झाली, सभागृहामध्ये प्रश्न मांडला की त्या टायमाला मला माहिती पडलं की 2 वर्षापूर्वी 8,81,00,000 येऊन पडले आणि 2 वेळा त्याचं टेंडरसुद्धा झालं. टेंडर कोणी भरलं नाही. म्हणून 3री वेळा टेंडर जे झालं ते टेंडरमध्ये अधिकाऱ्यांचं म्हणणं की तो कॉन्ट्रॅक्टर त्यात बसत नाही. मग तुम्ही प्रयत्न काय करता, आम्ही तिथं प्रश्न विचारला. तर आता ते अशी माहिती काल मिळाली 4 दिवसात टेंडर होऊन ती वर्क ऑर्डर होणार आहे या पुढल्या आठवड्यात. आणि त्यानंतर ते पण त्यातून असं आहे 8,81,00,000 जे होतं त्यातून 2.5 कोटीचा गाळ ह्या त्यांच्यामध्ये बसत नसल्यामुळे गाळचं पैसे ते कट केलं निधी. आता उर्वरित 6.5 कोटी जो आहे त्यातून ही डागडुगी, हे लिकेबिके सगळं आहे, हे काम होणार आहे. आणि गाळ काढण्यासाठी आता मला वेगळ्या परीने प्रयत्न करावे लागेल. आमची सोमवारी सभा आहे, त्या सभेमध्ये मी मांडणार आहे की ह्या गाळ काढण्यासाठी आम्हाला निधी उपलब्ध करून देणं गरजेचं आहे. तर तो कशातून मिळेल कशातून नाही हा प्रयत्न करणार. आणि न मिळाल्यास वेगळा प्रयत्न, जसं आमच्या कुठे गेलं पाटील याही सांगितलं की आपण संस्थांना सहकार्य करायला सांगू, काही कंपन्यांना सहकार्य करायला सांगू, पण तात्पुरतं काय ना होईना की इथून गाळ काढण्यासाठी काही पोकलन 10-15 50-60 डंपर असे मिळाले तर आपण एका 15-20 दिवसामध्ये काहीतरी गाळ काढण्याचा प्रयत्न करू. आणि तेवढा जर गाळ काढला तर ते
पाणी जास्त साठा उपलब्ध होईल पुढे. आता एकूणच आपण तुमचा सकारात्मक दृष्टिकोन समजू शकतो, पण दुसरी बाजू जर बघितली तर नेमका पावसाळ्याच्या तोंडावर ह्या सगळ्या प्रक्रिया आणि हालचाली सुरू होतात. कुठंतरी भ्रष्टाचाराचा वास येतो का? निधी कोट्यावधीचा या पाण्यासारख्या कामासाठी दिला जातो, मात्र पाण्याच्या नावावर या ठिकाणी काही पाप घडतंय का, काही भ्रष्टाचार घडतोय का, वास येतोय का, अशा आरोप देखील सामाजिक कार्यकर्ते अनेकदा करताना दिसत आहेत. आज जर आपण धरणावर आहोत, दगडगोटे निखळलेले आहेत, जॅकवेल तुटलेली आहे, पाणी पुरवठ्याचे शुद्ध पाणी पुरवठा करणारी यंत्रणा आहे ती पूर्णपणे कोलमडलेली आहे. काय सांगाल याच्यावर? भविष्याच्या काळामध्ये अनेक नेते आले, आश्वासनं दिली, आश्वासनं हवेत विरतात, निवडणुकीचा प्रमुख मुद्दा मानला जातो, मोठी वोट बँक समजली जाते. कसं बघता आपण लोकप्रतिनिधी म्हणून विश्वास ठेवलाय लोकांनी आपल्यावर? मी लोकप्रतिनिधी म्हणून जनतेतूनच आलेला माणूस आहे आणि मला कुठलंही राजकारण खेळायचं नाही आणि कधी मी येथे शोशायनिंग करायला आलो नव्हतोच. आज निवडून आल्यानंतर मला आपल्या मतदारसंघामध्ये काही प्रश्न सोडवायचे आहेत, त्यासाठी माझा प्रयत्न आहे आणि हे आश्वासन हे देणं हे माझं काम नाही आहे. लोकांसाठी पाणी कसं मिळेल, कारण बघा आता सांबरकुंटाचं सुद्धा कित्येक वर्ष आपण ऐकतो, ते सुद्धा अजून मार्गी लागलेले नाही. पण आता मला आमदारांनी सांगितलं की ते शेवटच्या क्षणापर्यंत आलेलं आहे. परंतु ह्या धरणाच्या बाबतीत तुम्ही म्हणाले कित्येक वर्ष लोक पाण्यासाठी वणवण फिरत आहेत आणि कित्येक वेळा अधिकारी तुम्ही म्हणाले तसे लोकप्रतिनिधी पण येऊन गेलेले आहेत. ह्या मला वाटतंय की ह्या उमटे धरणाचा कागदोपत्री हा निधी नक्कीच लोक म्हणतात ते सत्य खर्च झालेला आहे, कागदावरती झालेला आहे, परंतु प्रत्यक्ष इथे खर्च झालेला नाही. ज्या टायमाला 4-5 वर्षापूर्वी सुद्धा इथे जास्त बॉम्ब झाली होती की याला निधी आलाय, पण निधी कुठे गेला, खर्च झालेला नाही. यापुढे मी नक्कीच हा निधी शासनाचा जो येईल त्यावर माझं लक्ष असणार, कारण आत्तासुद्धा मी सुरुवातीला लक्ष घातला की तो 8,81,00,000 रुपये निधी आला, तो खर्च का नाही केला, तो सभागृहामध्ये प्रश्न मांडला आणि आता तो प्रश्न सुटणार आहे. त्याचा 2.5 कोटी गाळात निधी वजा केलं की त्यांचं म्हणणं आहे की त्यांच्याकडं बसत नाही. ते अधिकारी साहेब आले, सरोदे साहेब, ते तुम्हाला सांगतीलच. परंतु हा आता पिचिंगचा जो प्रश्न आहे जागृतीचा हा आता मार्गी लागणार असं मला समोर दिसतोय. एकूणच आपला सकारात्मक दृष्टिकोन आपला दिसतोय. पाणी पुरवठा विभागाचे अधिकारी स्वतः धरणावर आलेले आहेत आणि या अधिकाऱ्यांनी सतत आलं पाहिजे, या धरणाची काय परिस्थिती आहे हे पाहिलं पाहिजे. ह्या जनतेच्या अपेक्षा आहेत, त्या फोल ठरत असतील किंवा कदाचित योग्यही ठरत असतील. काय सांगाल, धरणावर आलात, ही जी परिस्थिती आपण बघताय, जो बकाल स्वरूप या धरणाला लाभलेला आहे, काय नेमकं कारण आहे? निधी देण्यासाठी प्रशासन असेल, सरकार असेल कमी पडतंय का? नेमके काय कारणं आहेत की या धरणाचं नाव सतत चर्चेत असतं आणि ते चांगल्या गोष्टीसाठी नाही? जर धरणाचं नाव जर अतिशय मुबलक शुद्ध पाणी मिळतंय आणि त्याचा आदर्श महाराष्ट्राने घ्यावा असा असेल तर ती एक बाब वेगळी, पण हे धरण गढूळ, दूषित, दुर्गंधयुक्त पाणी आणि पाण्याची भीषण टंचाईसाठी हे कारणीभूत ठरते. काय सांगाल? बघा, मी ज्यावेळेस जॉईन झालो रायगडला, त्यावेळेस मी पहिली व्हिजिट इथं केली होती. त्यावेळेस पावसाळे दिवस चालू होते आणि त्यावेळेस आपला जो WTP आहे तो बंद होता. तर मी त्या सूचना देऊन WTP चालू केला, परंतु आज अशी अवस्था आहे की एका लेवलच्या नंतर WTP आपोआप बंद पडतो. तर पाण्याची पातळी खालवल्यामुळे आज WTP बंद दिसतो आपल्याला. आणि आपली जी योजना जिल्हा परिषद चालू होती ही पूर्णपणे जुनी योजना आपण चालवतोय. तर शासनाने जल जीवन मिशन अंतर्गत ह्याची रेट्रोफिटिंगची योजना मंजूर केलेली आहे. त्याच्या अंतर्गतच आपण जे विचार करतो की 8,80,00,000 जे त्या MGP मार्फत जी योजना मंजूर आहे त्याच्यामध्ये 8,80,00,000 याचं बळकटीकरण करण्यासाठी पैसे मंजूर केलेले होते त्यात. परंतु आपल्याला असं जेवण प्राधिकरण समजलं की याच्यातून गाव वगळलेला आहे काढायचा आणि इतर कामं म्हणजे राहिल्या पैशातून इतर दुरुस्ती कामं करणार आहेत. सध्याची अवस्था जर मग आम्ही जिल्हा परिषदचे अधिकारी म्हणून आम्ही लोकांना असं आवाहन करतो की आपल्याला जी योजना जुनी योजना चालवतोय आपण, हे जे स्ट्रक्चर आहे खाली गावाचं सगळं ते सगळं जुनं आहे आणि ते जोपर्यंत नवीन होत नाही तोपर्यंत हा विषय आपला लवकर मार्गी लागणार नाही. परंतु आमची एक यंत्रणा म्हणून जिल्हा परिषद म्हणून की पाण्याची अवस्था किंवा पाण्याचा क्वालिटी बघून आम्ही लोकांना असं आवाहन करत असतो की नेहमी की बाबा पाणी असंच आहे तर हे पाणी गाळून वापरून द्यावं, याचं कुठले अपाय होऊ नये म्हणून आपण त्यांना सूचना देत असतो आणि त्या सूचना पण यावर्षी आपण दिलेल्या आहेत सगळ्यांना. आपलं जिल्हा परिषद म्हणलं तर फक्त आपल्या हातात काय आहे की जी योजना आपल्याकडे आहे ती आपण चालवतोय. ह्या योजनेचं जर मंजूर झालेलं काम लवकरात पूर्ण झाले तर ह्या समस्या पण लवकर संपतील. 47 गावांनी 33 आदिवासी वाड्या आहेत आणि या गावांना साधारणतः जी लोकसंख्या आहे त्या लोकसंख्येला
पुरावं इतकं पाणी सध्या धरणामध्ये साठा आहे का, स्रोत आहे का, आणि सध्या जी ही जॅकवेल आपल्या मागे जी तुटलेली आहे ती जॅकवेल दुरुस्त करणं किंवा शुद्ध पाणी पुरवठ्याची योजना राबवणं या संदर्भामध्ये प्रशासनाकडून आत्तापर्यंत काय कार्यवाही केलेली आहे? मीच तुम्हाला सांगतो की हे जी योजनेचं रेट्रोफिटिंग तुम्हाला आताच म्हटलं मी की हे ठिकाणी क्रांतिभूमी म्हणून जगाच्या पटलावर ओळखली जाते. महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी महाडच्या चौदार तळ्यावर पाण्याचा सत्याग्रह केलेला आहे. हा संघर्ष पाण्यासाठी नव्हे तर मानवाच्या मूलभूत हक्कासाठी आहे अशी ललकारी दिली त्यांनी, आणि सर्वांना पाणी मिळाले पाहिजे ही त्यांची भावना होती. छत्रपती शिवाजी महाराजांची स्वराज्य भूमी देखील रायगड आहे. इथली रयत सुखी, समृद्ध आणि संपन्न असली पाहिजे ही त्यांची भावना होती. मात्र आज पाण्यासारख्या मूलभूत प्रश्नावर त्यांना रडावं लागतंय. त्यांच्या डोळ्यात महिलांचे अश्रू आहेत. काय नेमकं कारण आहे याचं? काय सांगाल? आपले प्रयत्न काय सकारात्मक असतील? बघा, आमचे जे प्रयत्न आम्ही केलेच जिल्हा परिषद, तुम्हाला मी आधीच सांगितलं की जिल्हा परिषद ही योजना ही आपल्याकडे जे हस्तांतरित आहे ही योजना आपण चालवतो आहे. आपलं ह्याच्यात जे काम करायचं काम आहे ते महाड जीवन प्राधिकरणाने करायचं आहे. त्यासाठी 1920मध्ये केंद्र शासनाने जी योजना राज्य शासनाने मिळून जे चालू केली जलजीवन मिशन, की ह्या योजनेचं लाईफ वाढवावं आणि पुढील 30 वर्षाचं लोकसंख्या धरून ही योजना रिकास्ट केलेली आहे, मंजुरी झालेली आहे. ती फक्त सुरू झाली तर आपले सगळे प्रश्न काही वर्षामध्ये मिटून जातील. पावसाळा आलाय आता जवळ, आणि पावसाळा नाही अडचणी नाही. काय माहिती लक्षात घ्या की जे काम करू शकतो ते जर काम त्यांनी सुरू केलं तर ह्या सोर्सचं काम आपण पावसाळ्यानंतरही सुरू करू शकतो. किंवा इथं WTP दुसरा एक बांधायचा आहे जवळ, शुद्धीकरण यंत्रणा जी पुढचे 30 वर्ष धरून जी त्या मंजूर झालेली आहे ती पण सुरू झाली तर त्याचे एक एक काम करत गेलं तर योजना लवकर संपत जाईल. तुम्ही सकारात्मक आहात एकूणच्या अशा ठिकाणी आम्ही समय सांगतो. मी आता रायगडमध्ये ऑगस्ट सप्टेंबरला जॉईन झालो, तर त्या काळापासून मला वाटतं दुसरी-तिसरी व्हिजिट आहे की असं बघून जातो आणि आपण सांगतो की बाबा लोकांना पाणी येतं अशुद्ध आहे, आपण त्याचं गाळून आपण करायचं आव्हान करा. केवळ आव्हान करून चालणार आहे का की कृती ह्याला नाही, खोटंच नाही. ह्याच्यात सांगतो यंत्रणा काम करणारी वेगळी आहे. आपल्याकडं जिल्हा परिषद मार्फत फक्त 5 कोटीच्या आतली कामं होतात. जिल्हा परिषद 5 कोटीच्या पुढची कामं शासनामार्फत महाड जीवन प्राधिकरणामार्फत होतात. आणि ही योजना जी आहे याची रेट्रोफिटिंग करायची पुढच्या 30 वर्षासाठी, ती योजना म्हणजे प्रमाणात चालू आहे. तर आपण बघत असाल की रस्त्याने पाईप बी पडलेले आहेत, तर ती जर योजना त्यांनी काम पूर्ण करून घेतलं तर लवकरात लवकर हे लोकांना ज्या पाईपलाईनचे लिकेजच्या प्रॉब्लेम असतील ते पण त्यातून मुक्तता होईल आणि शुद्ध पाणी पण सुरू होईल. एकूणच उमटे धरणावर प्रशासकीय अधिकारी आलेत, समाधानकारक बाब आहे. पुढे काहीतरी चांगलं घडेल अशा अपेक्षा ठेवून राहूया. उमटे धरण संघर्ष समितीचे राकेश पाटील आहेत, ॲडव्होकेट आहेत, सामाजिक कार्यकर्ते आहेत, तरुण आणि उच्च शिक्षित आणि सामाजिक भावना असलेलं एक नेतृत्व आहे. काय सांगाल? गेले अनेक वर्ष उमटे धरण या प्रश्नावर तुम्ही लढताय. उमटे धरणाचा प्रश्न सुटत नाही. तालुक्यामध्ये अनेक प्रश्न आहेत की प्रलंबित आहेत, ते देखील आपल्याला उचलायचे आहेत. सामाजिक समस्या आहेत, खूप मोठे असे प्रश्न आहेत, पण उमटे धरणातूनच आपण बाहेर पडत नाही. काय कारण आहेत? सर्वप्रथम मी गोंधळी साहेब, निगडे साहेब यांचा आभार मानतो की निवडून आलेले नेते आता उमटे धरणावर येतात आमच्या विनंतीला मान देऊन. हा एक मोठा विषय आहे. सगळ्यात महत्त्वाचं की पहिल्यांदा सरोदे साहेबांना मी पण धरणावर पाहिले, येऊन गेले साहेब म्हणाले, त्यातबद्दल दुमतच नाही. पण मी त्यांचाही आभारी आहे की अधिकारी धरणावर येऊन किमान वस्तुस्थिती बघून जातात. नागरिकांमधली जी खतखत आहे ती दूर होण्याचा प्रयत्न होतो. मूळ मुद्दा हाच आहे की शासन धरणावर किंवा ह्याच्यावर पाण्यावर मदत करायला शासन उदासीन आहे, ही वस्तुस्थिती सत्य आहे. दुसरी गोष्ट, आपण म्हणतो की 8,84,00,000 टेंडर काढलं होतं. गेल्या वर्षी आम्ही MGPच्या ऑफिसला माणगावला जाऊन सगळी दप्तर घेऊन आलो, तर धरण जिल्हा परिषदेच्या ताब्यात आहे. साहेब म्हणाले की 5 कोटीच्या वरती जे असेल, तर सगळ्यात मूळ मुद्दा हाच आहे की मागच्या वेळी जवळजवळ 80 कोटीचं टेंडर निघालं. 60 कोटी 2016 ते 19पर्यंत नंतरपर्यंत 60 कोटी खर्च झाले. धरणाच्या बाहेर जी काय चाललेत पाईपलाईन टाकणं किंवा हे करणं, ते मी शासनाला गोंधळी साहेबांना पण सांगतो की बाबा रे, बाहेर काय चाललंय ना ते बंद करा. आतमध्ये मूळ मुद्दा काय आहे की पाणी असेल तरच त्या पाईपातून पाणी जाणार आहे. आता मूळ मुद्दा हाच आहे की आता राहिलेत 15 दिवस. आम्ही दरवर्ष बोंबाटतो, येतो, टीका पण खातो, शिव्या खातो, तो विषय वेगळा आहे. आता आम्ही ही जी सरोदे साहेब असतील, गोंधळी साहेब असतील, निगडे साहेब असतील, इथली लोकं असतील, ह्यांच्यात आम्ही एक चांगली सलोख्याची एक भूमिका आता अशी घेतलेली आहे की बाबा सरकार मदत करेल, तो नंतरचा पार्ट आहे. पण गोंधळी साहेबांशी आम्ही चर्चा करून असं ठरवलं की बाबा रे, सामाजिक तत्वावर जर मागच्या 3 वर्षापूर्वी जसं आपण गाळ काढला होता तसं काय करता आलं तर ते सोपं होईल. आणि मूळ मुद्दा हाच आहे की गाळ धरणातला निघाला तरच लोकांना पाणी राहणार आहे.
बाहेर फिल्टर प्लांट आहे, पण तो फिल्टर प्लांट 2019 पासून ते 2026 ऑगस्ट का सप्टेंबरपर्यंत बंद आहे. हा रिपोर्ट आम्ही बोमटे मारते म्हणून दिलेला नाही आहे. हा रिपोर्ट MGPचे जे मेन पांढरपट्टे साहेब आहेत, हा त्यांनी राज्य शासनाला रिपोर्ट दिला आहे की ह्याची चौकशी झाली पाहिजे, सरकारने ह्याच्यात पैसे खर्च केलेत, ह्याची चौकशी झाली पाहिजे. कोण म्हणतोय? MGPचे पांढरपट्टे साहेब म्हणतात. आता मूळ मुद्दा हा गाळाचा आहे. गुंडली साहेबांनी जे पाणी दाखवलं की बाबा रे हे पाणी जर प्यायचं असेल तर मग दुसरं पाणी कशाचं असेल, तर शासकीय अधिकारी हे त्यांच्या लेवलवर काम करणारे आहेत. माझी इथल्या स्थानिक लोकांना, ग्रामपंचायतींना सगळ्यांना विनंती आहे की प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये 15 वित्त आयोगाचे किमान 12 लाखाच्या वरती निधी आजही पेंडिंग आहे. जवळजवळ ह्या धरणावर 9 ते 10 ग्रामपंचायती आहेत, त्यांच्या अकाउंटला 10 ते 12 लाख रुपये गोंधळी साहेब 15 वित्त आयोगाचे आहेत, पडलेले आहेत. ते कोणाचे आहेत? ते आमचे पैसे आहेत. तुम्ही पाणपट्ट्या गोळा करता, सगळं गोळा करताना पाणी शुद्ध द्यायला एक पत्रक नाही देत जिल्हा परिषदेला. तर गोंधळी साहेब माझी एक रिक्वेस्ट आहे की तुमच्या अकाउंटला ते ग्रामपंचायतमध्ये जे आमचे पैसे आहेत ना 10 लाख, त्याच्यातले प्रत्येक ग्रामपंचायतींनी जिल्हा परिषदेकडं किंवा आमच्या सामाजिक संस्थेकडं 5-5 लाख रुपये द्यावेत. आम्ही गाळ काढतो ना, गाळ काढायला काय पाहिजे? पैसे थोडे पाहिजेत. तुम्ही डंपर द्या, एका ग्रामपंचायतीने पुढाकार घ्यावा. बाबा नागाव ग्रामपंचायतीने 10 डंपर दिले, 5 पोकळणी दिल्या, चिंचोटी ग्रामपंचायतीने 5 पोकळणी दिल्या, बोरघर ग्रामपंचायतीने 5 पोकळणी दिल्या, रेवदंडा ग्रामपंचायतीने 5 पोकळणी दिल्या. गाळ निघणार आहे ना, तुमच्याकडे पैसे आहेत. जिल्हा परिषद काय अध्यक्ष काय सांगतात की साहेब आम्ही 5 कोटी निधीचे आमच्याकडे तरतूद करण्याची हे नाही आहे, राईट्स नाही आहेत, ते शासनाकडून मंजूर करून आणावं लागेल. पण ग्रामपंचायतीमध्ये 10 लाख रुपये पेंडिंग आहेत ना 15 वित्त आयोगाचे, ते खर्च करा ना. ते कशाला पाहिजेत? खर्च करा. केल्याने होत आहे रे, आधी केलेची पाहिजे. तुमची मानसिकता बदला. इथल्या माजी सरपंचांना माझी रिक्वेस्ट आहे की बाबा रे इथं राजकारण नका करू. आपल्याच मतदारसंघातले लोक पाणी पितात, तो 15 वित्त आयोगाचा निधी इथं सामाजिक तत्वावर वापरा. ही माझी रिक्वेस्ट आहे गोंधळी साहेब. एक शेवटचा आपण जादूत घेतोय. सतत आपण धरणावर येता आणि याच धरणाचं पाणी आपण पिता. काय परिस्थिती आहे आणि सगळे एकूणच प्रशासनाकडून काय अपेक्षा आहे? लोकप्रतिनिधी स्वतः या ठिकाणी आलेले आहेत, सकारात्मक भूमिका आहे त्यांची. त्यांना देखील वाटतं की शुद्ध पाणी आपल्या भागात मिळालं पाहिजे आणि आता नव्यानं त्यांना जनतेने त्यांच्यावर विश्वास ठेवला आहे. कसं बघता याकडे? नाव सांगा. नमस्कार, माझं नाव आहे नंदेश गावंड. आम्ही मागच्या 7-8 वर्षापासून या उमटे धरणासाठी लढा देत आहोत. पण इथे एक प्रकर्षाने आम्हाला जाणीव झाली की इथले जे स्थानिक नेते आहेत आणि इथली जी स्थानिक लोक आहेत, मी फक्त नेत्यांना दोष नाही देणार, लोकांना जास्त दोष देईन. का तर लोक कधीच आवाज करत नाही अशा गोष्टीत आणि त्यामुळे नेतेसुद्धा इकडे लक्ष घालायला तयार नसतात. पण एक आता सकारात्मक भूमिका आपल्याला दिसते की मी पहिल्यांदाच इथे चित्र बघतोय की निवडून आल्यानंतर प्रतिनिधी पहिल्यांदा आलेत. कुठेतरी लोकांनी त्यांना देखील सांगितलं की आम्हाला खरंच पाण्याची उणीव आहे आणि त्यांनी मनावर घेतलं आणि ते आल्याबद्दल मी आप्पांचे, निगडे साहेबांचे आणि अधिकारी आलेले आहेत त्यांचे खरंच आभार मानतो. हा खूप मोठा चेंज आहे, बदल आहे आणि हा बदल आपल्यात जो होताना दिसतोय तो हा आपल्या एकीमुळे आणि आपलं जे सातत्य आहे ह्या उमटे धरणाच्या पाण्यासाठी जे सातत्य आहे लढ्याचं, त्या सातत्याचं हे कदाचित यश असेल. आणि माझी अपेक्षा आहे की आप्पांच्या माध्यमातून, निगडे साहेबांच्या माध्यमातून आणि इतर ज्या सामाजिक संस्था आहेत, जे दानशूर लोक आहेत, त्यांच्या माध्यमातून लवकरात लवकर हा गाळ्याचा प्रश्न सोडवावा. कारण हे एवढं दूषित पाणी माणसं पितात आणि माणसांना त्रास होतात अक्षरशः. हा जिव्हाळ्याचा प्रश्न आहे. प्रत्येक बाईच्या म्हणा किंवा हल्ली पुरुष देखील पाणी आणायला इकडे तिकडे वणवण धावतात. त्यांच्या डोक्यावरचा हंडा उतरला पाहिजे आणि त्यासाठी शासनाने आणि आपल्या लोकल स्तरावर देखील मदत झाली पाहिजे. धन्यवाद. एकूणच आपण बघतोय की लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाचे अधिकारी या ठिकाणी आलेले आहेत आणि उमटे धरणावर या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर कशा पद्धतीनं मुबलक शुद्ध पाणी उपलब्ध होईल यासाठी एक भूमिका घेतली जात आहे. आणि जे मलमूत्रयुक्त पाणी आहे, हिरवंगार या ठिकाणी पाणी आहे, जी दुरावस्था धरणाची झालेली आहे ती सुधारावी आणि महिलांच्या डोक्यावरील हंडा उतरवून खऱ्या अर्थानं महिलांचं सशक्तीकरण, सक्षमीकरण झालं आहे. हे आता नव्याचं नळ आलेलं जिल्हा परिषदेचं असेल किंवा इतर विधानसभा असेल किंवा लोकसभेचे जे सदस्य आहेत त्यांच्या माध्यमातून इथं एक सकारात्मक बदल दिसला पाहिजे. उमटे धरण एक आदर्श घ्यावा असं धरण महाराष्ट्रामध्ये असावं अशी अपेक्षा या ठिकाणी जनतेतून व्यक्त करत आहे. आणि लोकप्रतिनिधी देखील आता सकारात्मकदृष्ट्या या ठिकाणी उतरल्यामुळं खऱ्या अर्थानं हा प्रश्न लवकर सुटेल का, की पुन्हा कोट्यावधीचा निधी येईल आणि वाया जाईल, हे या ठिकाणी आपल्याला पाहावं लागणार आहे. धम्मशील सावंत, न्यूज ब्युरो, रायगड, कोकण.